राजुरी गाण्यासाठी आज अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप आहेर माझ्याबरोबर आहेत। तुम्ही आज अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाय, काय भावना आहेत, काय तुम्हाला म्हणायचं आहे? अतिशय छान वाटतंय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आम्ही सर्व मंडळी, खरं तर आम्ही मूळ वसा आणि वारसा, शेतीचा वारसा घेऊन काम करणारी मंडळी। खरं तर राजकारणाचं कोणतंही अंग नव्हतं, परंतु शरद पवारांचा विचार आणि शेती एक नातं होतच आणि ती संधी योगायोगाने आली आणि त्या संधीचं निश्चित आम्ही सोनं करू। भविष्य काळातील शेतीचे प्रश्न असतील किंवा पठार भागावरील पाण्याचे प्रश्न असतील, आम्ही आमची बाजू ज्या आमच्या अधिकारात येईल आम्ही आमची बाजू ठामपणे मांडण्याचा भविष्यात नक्की प्रयत्न करू। काय मतदारांचं म्हणणं आहे? तुम्ही बरेच दिवस प्रचार सुद्धा करताय, काय मतदारांची भावना आहे? मतदाराचा भावना अशीच होती का राजुरी मतदारसंघ असेल किंवा राजुरी गण आमचा जो आहे, राजुरी मतदार आणि पठार विभाग जो शिंदेवाडी, नळवणे, पेमदारा, वरुंडी ही सर्व गावं या ठिकाणी येतात आणि त्याचप्रमाणे राजुरी असेल, गुळंचवाडी असेल या भागात कधीतरी नेतृत्वाची संधी मिळाली नव्हती। खऱ्या अर्थाने वल्लभ शेळके सर असतील, अतुल शेठ बेनके असतील यांच्या माध्यमातून ती संधी मला मिळतीये आणि खरं तर तालुक्यात सुद्धा अनेक गोष्टी शेतीसाठी जे काम असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा मी फळबागा असतील भविष्यातली मी खरं तर सीताफळ बागायतदार संघ पुणे जिल्हा या संघाच्या अध्यक्षपदावर काम करत असताना फळबागांबद्दल पण खूप आवड आहे आणि ह्या आवडीतूनच खरं तर शेतीची आवड, त्याचप्रमाणे काहीतरी न्याय मिळाला पाहिजे। खरं तर चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये अशी एक आख्यायिका या धकाधकीच्या युगात तयार झालेली आहे, परंतु आपला विचार, योग्य विचार जर आपण मांडला नाही तर खरं राजकीय व्यवस्था योग्य करण्याचं काही प्रमाणात आपण काम करण्याचा प्रयत्न करू। ती सर्वच खराब आहे किंवा सर्वच बरबटलेली असं मी म्हणणार नाही, परंतु एक चांगली बाजू मांडण्याचा नेहमी प्रयत्न करेल। पठार भागावरती आज उमेदवारी मिळते, पठार भागावरती उमेदवारी मिळते। आज बऱ्याच दिवसापासूनची ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला पंचायत समिती उमेदवाराची पठार भागाला द्यावा, उमेदवारी मिळाली, काय तुम्हाला म्हणायचं? आतापर्यंत गेली अनेक वर्ष पठार भाग हा राजकीय पुनर्वसनामध्ये कायम पाठीमागे राहिलेला आहे। मार्केट कमिटीची कधी तिकीट तिकडे येत नाही, जिल्हा परिषद आम्ही थोडं गावं मतबारी छोटे छोटे असल्यामुळे लढू शकत नाहीत, कारण मोठ्या गावाला उमेदवारी दिली जाते। आणि पंचायत समिती आज आठवण येते हिराबाई तानाजी आहेर नंतर त्या ठिकाणी कुणालाही पंचायत समितीला निवडून जाता आलं नाही, पण ह्या वेळेला एक संधी या ठिकाणी आम्हाला दिसते। निवडून कोण येईल काय होईल हे आम्हाला माहित नाही, पण दोन्ही पक्षांनी उमेदवार पटरावून दिलेले आहेत। आता आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय, आमचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार, पण संधी आज नक्कीच पठार भागाला आजच उपलब्ध झाली म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं होणार नाही, कारण पठार भागावर दोन्ही उमेदवार या दोन्ही पक्षांनी दिलेले आहेत। त्याबद्दल सर्व जुन्नर तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांचं, सगळ्या पक्षांचं मी अभिनंदन करतो। तुतारी वगैरे सगळे एकत्र आले, तुतारी असेल, घड्याळ असेल, तर काय तुम्हाला म्हणायचं? नाही, तुतारी म्हणजेच घड्याळ, घड्याळ म्हणजेच तुतारी। आणि शेवटी आपण सर्वजण शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते आहोत आणि मागील दोन्ही निवडणुकांत पण लोकसभा असेल, विधानसभा असेल, तर आपल्या बेला राजुरी गटामध्ये तुतारीलाच हे बहुमत मिळालेलं आहे, तुतारीच्या उमेदवाराला। परंतु यावेळी पक्षीय पातळीवर राज्य पातळीवर निर्णय असा झाला की दोघांनी एकत्रित लढायचा आणि जुन्नर तालुक्यात असा निर्णय झाला की घड्याळ चिन्हावर लढायचं, पण आम्ही ताबडतोब खासदार साहेबांच्या सूचनेनुसार आणि आमदार अतुल शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनानुसार तुतारी चिन्ह हे करून बदलून घड्याळ चिन्ह घेतलेले आहे। इथं पक्ष बदल वगैरे किंवा याचा काही प्रश्न नाहीये, फक्त ही जी नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली जी भूमिका होती तिला ताबडतोब प्रतिसाद देऊन आम्ही आज तिन्ही म्हणजे स्नेहलशाही शेळके जिल्हा परिषद करता, त्यानंतर बेलेगानामध्ये पांडुरंग मानाजी साळवे साकुरी आणि पठार भागासाठी म्हणजे राजुरी गानासाठी प्रदीप आहेर हे तीन उमेदवार घड्याळच्या चिन्हावर लढत आहेत आणि 100% आम्हाला विजयाची खात्री आहे, कारण शरद पवारांचे आशीर्वाद, अजितदादांचं कार्यक्षमता, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय खासदार यांचा आशीर्वाद, अमोल कोल्हे साहेब आणि अतुल शेठ बेनके यांचं नेतृत्व, यामुळे आम्हाला 100% विजयाची खात्री आहे। काय पठार भावना काय पठारवासियांचं? पठारवासियांना निश्चितच एक मोठी संधी आज उपलब्ध झालेली आहे। आमचे बंधू प्रदीप शेठ आहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे
राजुरी गणासाठी उमेदवार म्हणून पक्षाने आम्हाला एक संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब, अतुल शेठ बेनके साहेब, त्याचसोबत जे आमचे राजुरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत स्नेहलताई शेळके, वल्लभ शेळके सर, या सगळ्यांचा आभार मानतो. आम्ही सर्व एकजुटीने एक ताकदीने राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून आणण्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न करू, हेच या निमित्ताने सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. आपला विभाग अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा आपला मतदारसंघ आहे आणि आता युती झाल्यामुळं सर्व कार्यकर्ते खुश आहेत आणि जी आता सीटं दिली आहेत त्यांना आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणूच. धन्यवाद.